नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, यावर्षी 4 कॅप राऊंड होणार आहेत का एमएसटी सीईटीचा असा प्रश्न मला प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक पालक परवापासून विचारतोय. ठीक आहे, कारण न्यूज आर्टिकल्स मध्ये या सगळ्या बातम्या आलेल्या आहेत आणि काल मी व्हिडिओ या टॉपिकवर टाकू शकलो नाही कारण खूप महत्त्वाचा टॉपिक काल कॅप राऊंड्स डेट्स बद्दल मला टाकायचा होता, म्हणून आज हा टॉपिकला मी कव्हर करतोय. ठीक आहे, प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ठीक आहे, आता बघा ही जी अपडेट आलेली ती सकाळ न्यूजपेपरमध्ये आलेली बाळांनो. म्हणजे तुम्ही एक कन्सिडर करा, हे सगळे जे अपडेट्स येतात न्यूजपेपरमध्ये हे खूप कन्फर्मेशन नंतरच येतात. ठीक आहे, म्हणजे तुमचे 90% चान्सेस आहेत की तुमचे यावेळेस 4 कॅप राऊंड्स होणार आहेत. ठीक आहे, 10% चान्सेस अजूनही मी कन्फर्म तुम्हाला सांगू शकत नाही कारण अजूनही सीईटी सेलचं याच्याबद्दल ऑफिशियल नोटीस नाही आलेली आहे, सीईटी सेलचं सर्क्युलर नाही आलेलं आहे. जेव्हा आपल्याला सीईटी सेलचं सर्क्युलर येईल तेव्हाच आपण कन्सिडर करायचं 100% 4 कॅप राऊंड होणार आहेत. पण 90% चान्सेस आहेत की तुमचे 4 कॅप राऊंड यावेळेस होतील. ठीक आहे, कारण प्रवेश प्रक्रिया जी असते बाळांनो ती खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना ठाऊक नसतं म्हणून ते लेट अप्लाय करतात प्रवेश प्रक्रियेसाठी. ठीक आहे, किंवा ज्यांची इम्प्रुव्हमेंट एक्झाम आहे त्यांच्यासाठी शेवटी राऊंड उरत नाही, त्यामुळे हे 4 कॅप राऊंडचा त्यांनी बंदोबस्त करायचा ठरवलेला आहे. ठीक आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थीचं ऍडमिशन व्हावं आणि जर 4 कॅप राऊंड झाले तर तुमचे नंबर ऑफ सीट्स पण वाढणार आहेत असं तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे, तर ही डिटेल न्यूज तुम्ही इथं बघू शकतात, वाचू शकतात. ठीक आहे, पण 4 कॅप राऊंडच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप काही बदल झालेले आहेत, ते बदल इथं मेन्शन केलेले आहेत, त्यांना मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला समजवणार आहे. ठीक आहे, आणि एक महत्वाची गोष्ट बाळांनो, असंच मी रिसर्च करत असतो तर मला या गोष्टी माहीत पडत असतात. जर तुमच्या सीईटी मध्ये खूपच कमी स्कोर आला असेल, 5-10 मार्क्स आले असतील आणि तुम्हाला इंटरेस्ट आहे एआय वगैरे मध्ये, कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे, तर नक्कीच तुमच्यासाठी एक लास्ट चान्स आहे बाळांनो, जिथं तुम्ही एआय, कोडिंग, रोबोटिक्स अशा टेक फील्डमध्ये तुमचं फ्युचर बनवू शकतात. ठीक आहे, त्यासाठी मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी तुमच्यासाठी हा प्रोग्राम घेऊन येते. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जिथे तुम्ही रिअल प्रोजेक्ट्स वरती काम करणार, बोरिंग थिअरी नाही तुम्हाला शिकवली जाणार नेहमी. ठीक आहे, मॅकबुक प्रत्येक स्टुडंटला भेटेल. ठीक आहे, मेंटरशिप तुम्हाला गुगल, अमेझॉन, मायक्रोसॉफ्टच्या इंजिनियर्स कडून तुम्हाला मेंटरशिप भेटेल. 100% प्लेसमेंट सपोर्ट आहे बाळांनो. ठीक आहे, पेड इंटर्नशिप तुमच्या 3rd इयर पासून सुरू होऊन जातात. ठीक आहे, अफोर्डेबल फीस फक्त 10 लाख रुपये फीस आहे तुमची. ठीक आहे, 4 वर्षाची स्कॉलरशिप तुम्हाला 100% भेटते, स्कॉलरशिप भेटू शकते. ठीक आहे, अप टू 100%. ठीक आहे, मेरिट बेस्ड स्कॉलरशिप, गर्ल्स इन टेक स्कॉलरशिप, खूप पद्धतीच्या स्कॉलरशिप इथं तुमच्या भेटू शकतात. ठीक आहे, मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी AICTE अप्रूव्ड कॉलेजेसची पार्टनर्ड आहे. ठीक आहे, म्हणून तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, प्रत्येक ठिकाणी ही कॉलेजचं व्हॅलिडेशन असेल. ठीक आहे, ऍडमिशन प्रोसेस काय बाळांनो, सिंपल स्टेप आहे, तुम्हाला अप्लाय करायचे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला एक टेस्ट द्यायची, मेन्स टेस्ट असते त्यांची. ठीक आहे, बेसिक लॉजिक आणि ऍप्टिट्यूड वरती ती टेस्ट असते आणि तुम्हाला लगेच सिलेक्ट केलं जाईल मिराईमध्ये. ठीक आहे, लगेच तुम्ही मिराई जॉईन करू शकतात. लास्ट डेट याची 6 जून आहे, त्याच्या आधी अप्लाय करा, नक्कीच अप्लाय करा ना बाळांनो. ठीक आहे, जर तुमचे चांगला स्कोर आला असेल तरी एक वेळा अप्लाय करून ठेवा, एक बॅकअप ऑप्शन क्रिएट करून ठेवा. एक्झाम जेवढ्या जास्त देऊ शकतात द्या, तुम्ही बॅकअप ऑप्शन क्रिएट करत जा. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता बोलूया कॅप राऊंडच्या स्ट्रक्चर बद्दल. ठीक आहे, जे स्ट्रक्चर मध्ये चेंज झालेलं आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, बेसिक गोष्ट एक लक्षात ठेवा. आता लास्ट इयर मध्ये काय होतं बाळांनो, 2024 मध्ये काय व्हायचं, जर तुम्हाला पहिल्या राऊंडला फर्स्ट नंबरचं जे कॉलेज असतं तुमचं, सपोज लिस्टमध्ये 50 कॉलेज तुम्ही टाकलेले आहेत. ठीक आहे, आणि सपोज तुम्हाला फर्स्ट नंबरचं कॉलेज लागलं तर ते ऑटो फ्रीज होऊन जायचं, म्हणजे तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करता येणार. पहिल्या नंबरचं जे कॉलेज आहे ते सीईटी सेल असं कन्सिडर करतं की तुम्ही तुमचं टॉप प्रायोरिटी कॉलेज आहे, जर ते भेटलं तुम्हाला तर तुमचं ऑटोमॅटिक सिलेक्शन होऊन जाईल, तुम्हाला नंतरच्या राऊंडमध्ये गरज नाही पार्टिसिपेट करायची. ठीक आहे, कारण तुम्ही प्रिफरन्स ऑर्डरने लिस्ट दिलेली आहे ना, कॉलेज लिस्ट यासाठी महत्वाची असते. प्रिफरन्स ऑर्डरने लिस्ट दिली म्हणजे सीईटी सेल काय कन्सिडर करतं, फर्स्ट कॉलेज खूप चांगलं, त्याच्यानंतर थोडंसं कमी, त्याच्यानंतर थोडंसं कमी, त्याच्यानंतर थोडंसं कमी. मग तुम्ही जर म्हणताय फर्स्ट कॉलेज माझ्यासाठी सगळ्यात चांगलं आहे आणि मला हे पाहिजे तर सीईटी सेल डायरेक्ट बुक करून देतोय. बरं, तुम्हाला सेकंड भेटलं तर चान्स असतात की नेक्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला फर्स्ट भेटण्याचे, म्हणून सीईटी सेल तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी संधी देते. थर्ड भेटलं तर तुम्हाला चान्स असतात की फर्स्ट अँड सेकंड राऊंडमध्ये होऊ शकतं, म्हणून सीईटी सेल तुम्हाला संधी देते. हे कधीपर्यंत चालायचं, 2024 मध्ये. आता 2025 मध्ये काय झालंय बाळांनो, 2025 मध्ये जर तुम्हाला पहिल्या राऊंडला पहिलंच कॉलेज लागून गेलं कॉलेज लिस्ट मधून तर तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. काय होणार आहे, ऑटो फ्रीज. ऑटो फ्रीज म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला ते कॉलेज सिलेक्ट होऊन जाईल, तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी पार्टिसिपेट नाही करता येणार. अजून इथं चेंजेस काय झालेले, कॅप 2 मध्ये जर तुम्हाला पहिले 3 कॉलेजेस लागले तर तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे, म्हणजे तुम्हाला परत पार्टिसिपेट करता येणार नाही जर तुम्हाला पहिल्या 3 मध्ये ऍडमिशन लागून गेलं तर. हा नवीन नियम आहे. आणि कॅप 3 मध्ये काय बाळांनो, पहिले 6 कॉलेजेस
जर पहिले 6 कॉलेजेस तुम्हाला लागले तर तुमचे ऑटो फ्रीज होऊन जाणार. तुम्ही असं नाही की मला नंतरच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचंय आणि मग मला नंतरच्या राऊंडमध्ये बसू द्या, नाही असं नाही चालणार. तुमचे पहिले 6 मधलं कोणतंही कॉलेज बुक झालं तुमचं ऍडमिशन डन. म्हणून कॉलेज लिस्ट इतकी महत्वाची आता यावर्षी, समजतंय तुम्हाला, इतकी महत्वाची. जर तुमचे कॉलेज प्रिफरन्स ऑर्डरने नसले ना तुम्हाला चुकीचं कॉलेज अलॉट होऊन जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणून कॉलेज लिस्ट व्यवस्थित काउन्सिलर कडून बनवून घ्या. पर्सनल काउन्सिलिंगचा व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे आणि कॉमेंट्समध्ये पण पिन केलेला आहे. जरूर नक्कीच कॉमेंट चेक करा, इथं पण तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, न्यूटर्न ऍप डाउनलोड करायचे, NEWTURN, इथून तुम्ही एनरोल करू शकतात. ठीक आहे, इन्क्वायरीज बद्दल काही डाऊट असतील तुम्ही मला विचारू शकता. तर हा सगळ्यात मोठा चेंज आहे बाळांनो, गोष्ट समजते. ठीक आहे, नक्कीच पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. आणि ही एक बॅच नाही बाळांनो, एक मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचवणं. ठीक आहे, नक्कीच एनरोल करा आणि भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.